चंद्रपूर शहरातील वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच महानगरपालिकेत आज पाणी प्रश्नावर विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. अमृत 1.0 योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही अनेक भागात नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील विविध भागात सिंटँक टाक्या उभारून टँकरच्या माध्यमातून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी सभेत करण्यात आली. वाढत्या उन्हामुळे परिस्थिती गंभीर बनली असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणीही नगरसेवकांनी लावून धरली. दरम्यान येत्या 8 दिवसात प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना सिंटँक टाकी उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती महापौर संगीता खांडेकर यांनी सभागृहात दिली. आज विशेष सभा सगळे नगरसेवकाचे प्रश्न होते का शहराला पाणी मिळाले पाहिजे आणि जल ही जीवन आहे आपण म्हणतो त्याप्रमाणे. तर आज आम्ही विशेष सभेमध्ये उपाययोजनामध्ये सर्व प्रभागामध्ये नगरसेवकाला सिंटॅक्स टाकी देऊन राहिलो आणि तसेच प्रत्येक नगरसेवक एक बोरिंग आणि तोपर्यंत एक भाडेतत्व टँकरची व्यवस्था करून दिली आहे. तोपर्यंत ते पाण्याची समस्या थोडी दूर व्हावी एवढी आज या विशेष सभेमध्ये आम्ही माहिती दिली आणि हे केलं आम्ही. नगरसेवकाला सिंटेक म्हणजे 2 नगरसेवकामध्ये एक सिंटेक दिलं प्रभागामध्ये आणि बोरिंग प्रत्येकाला एक बोरिंग म्हणून. आता आम्ही 8 दिवसात आम्ही पूर्ण निर्णय घेतला. 1 आठवड्यामध्ये पूर्ण सिंटॅक वगैरे आम्ही आणि बोरिंगचं व्यवस्था केली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com.